हे बघा, अनधिकृत बांधकामांना, अनधिकृत गोष्टींना या सरकारमध्ये अजिबात थारा नाही. शाळा अनधिकृत इतके वर्ष चालले, त्याच्यावरती कोणीच काही कारवाई करत नाही. त्या शाळेमधून सगळ्यात अजून एक भयानक गोष्ट अशी आहे, जाली प्रमाणपत्र बोगस जन्म दाखले त्या शाळेमधून दिले गेले होते. त्यामुळे ज्यांना कोणाला हे असे प्रमाणपत्र दिले गेले होते त्या सर्वांचं नाव त्या मतदार यादीतून काढून टाकण्याची प्रक्रिया पण आम्ही पूर्ण करणार, कंप्लीट ठोकणार आहोत. त्यामुळे ही जी कोणती कारवाई झाली त्याचं आम्ही समर्थन करतो. नक्कीच जेव्हा जेव्हा मुंबई महानगरपालिकेला जे निदर्शनं असेल तेव्हा अशा अनधिकृत बांधकामांवरती हातोडा चालणारच. जिथे जिथे अनधिकृत असेल ते तुटणार. आपण आता बघताय देवाभाऊंचं सरकार आहे, त्यामुळे बुलडोझर चालणार. जे कोणी भूमाफियांनी जमीन हडपली आहे त्यांना सोडणार नाही.